राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे सदस्य आमदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब हे आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत, आमचे आदरणीय आहेत. त्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एक बैठक नांदेडच्या विश्रामगृहामध्ये बोलावली होती. त्या बैठकीमध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय शिवराज पाटील होटाळकर साहेबांनी आदरणीय दादांचं कार्य आणि दादांचे अल्पसंख्याकाबद्दलचे योगदान ते सांगितल्यानंतर त्या दिवशी मी पक्षाची बैठक अटेंड करून परत येत असताना मी माझ्यासोबत माननीय देगलूरचे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांतजी पद्मवार साहेब होते. त्यांच्यासोबत मी चर्चा करताना त्यांना सांगितलं, साहेब मी देगलूर शहरामध्ये अल्पसंख्याक विभागामध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये नियोजन करू का मीटिंगची. तर मला मी बोलल्या त्यांनी लगेच म्हणले काय हरकत नाही, करून टाका तुम्ही, तुमचं तिथं काय कॅम्प चांगलं होईल. त्यानंतर सर्व रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्याचं मी ठरवलं. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं आरोग्यवर्धिनी केंद्र आहे. या केंद्राच्या प्रमुख तालुक्याचे गवाले साहेबांशी चर्चा केलो. देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर देवणीकर साहेबांशी चर्चा केलो. त्यानंतर माझं मनोबल वाढलं आणि मी या कार्यक्रमाच्या चर्चेला सुरुवात केली. माननीय देवणीकर साहेब आणि माननीय गवाले साहेबांनी या ठिकाणी लागणारं मनुष्यबळ, डॉक्टर्स आणि त्यांचा स्टाफ या ठिकाणी पुरवला. वैद्यकीय सुविधा त्याच्यामुळे मिळू शकली. आम्हाला ती हॉस्पिटलची जागा मिळाली. आज जवळपास 350 पेशंट वेगवेगळे आजाराचे या ठिकाणी उपस्थित झाले. यामध्ये गायनिक होत्या, त्याच्यानंतर नेत्ररोग तपासणी होते, डोळ्याचे बरेच रुग्ण निघाले, दंतरोग तपासणी होती, त्यानंतर बरेचसे आजाराचे या ठिकाणी तपासण्या झाला. सिकल सेल झालं, इथं लॅबसुद्धा होतं. त्यामुळं बऱ्याच रुग्णांचं वेगवेगळ्या तपासण्या झाल्या, वेगवेगळे रुग्ण या ठिकाणी निघाले. या ठिकाणी आता आज या वेळेला सांगू शकणार नाही मी किती रुग्णांना वेगवेगळ्या ठिकाणी ऑपरेशनला न्यावं लागेल, पण या ठिकाणच्या तपासणीमध्ये बरेचसे रुग्ण, मग ते महिलांच्या आजाराचे असतील की बालकांचे असतील, नेत्र तपासणीचे असतील, सिकल सेलचे काही रुग्ण निघालेले आहेत. सिकल सेलची सुद्धा या ठिकाणी तपासणी झालेली आहेत आणि शुगर आणि बीपीचे सुद्धा बरेचसे पेशंट निघालेले आहेत. त्यामुळं त्या सगळ्या रुग्णांना इथं उपस्थित आहेत त्या सगळ्या रुग्णांना आम्ही मोफत औषध गोळ्या देऊन परत पाठवत आहोत. या ठिकाणी शिबिरामध्ये उपस्थित झालेले सर्वच लोक खूप खुश आहेत. रुग्णांना सुविधा मिळाल्याबद्दल रुग्ण आभार व्यक्त करून गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय लक्ष्मीकांत पद्मवार साहेब, त्यांच्या समवेत या ठिकाणचे नगरपालिकेचे नगराध्यक्षा विजयमालाताई पदाळे आणि या ठिकाणचे शहराध्यक्ष, माजी शहराध्यक्ष आणि पक्षाचे सर्वच नगरसेवक मला सहकार्य करून क्रॉपिंग बनवलं. स्वीकृत सदस्य झाल्यानंतर मी त्यांचं वैयक्तिक या भागामध्ये या कॅम्पामध्ये जाहीर आभार व्यक्त करतो. पुनश्च एकदा या कार्यक्रमामध्ये आलेल्या नेत्यांचं आणि रुग्णांचं मी आभार व्यक्त करतो आणि